फलटण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली होती आणि त्या प्रारूप प्रभाग रचनेवर काही प्रमाणात नागरिकांच्या किंवा मतदारांच्या काही हरकती असतील त्या संदर्भात हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी 31 ऑगस्टपर्यंत नेमण्यात आलेला होता. त्यानुसार 31 ऑगस्टपर्यंत फलटण नगर परिषदेकडे साधारण प्रभाग क्रमांक 2 मधील जवळपास 85 ते 86 हरकती दाखल झालेल्या होत्या. त्यापैकी आज जास्तीत जास्त नागरिकांनी इथे स्वतः येऊन सुनावणीला उपस्थित होते. त्या संदर्भात सांगायचं असं की फलटण नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 2 हा वार्ड पूर्वीपासून बारामती पुलापासून पंढरपूर पुलापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि सिमेंट रोडने आजबुद्दीन दुकान जे रवी काकडेंच्या घराच्या बाजूचे आहे, तसेच दम्मयान चौकातून पंचशील चौक आणि परत बारामती चौक अशा मार्गाने होता. परंतु 2025च्या वार्ड रचनेमध्ये तो तसा न करता प्रभागाची भौगोलिक सीमारेषा यांचा कुठे उल्लेख न करता बारामती पुलापासून नाना पाटील चौकात पंढरपूर पुलापर्यंत नेलेला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आणून तो मार्ग डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आणलेला आहे प्रभाग रचना. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पाठीमागील बाजूने विनय ज्वेलर्स सुपरमार्केट तसेच सह्याद्री फर्निचर व परत बारामती चौक अशा मार्गाने आणलेला आहे की जे भौगोलिक सीमारेषांची पूर्णपणे मोडतोड करून केलेली आहे. आणि ही वार्ड रचना पूर्वी म्हणजे 2011च्या इलेक्शनमध्ये किंवा 2016च्या आणि जी 2022ची वार्ड रचना झाली त्यामध्ये जो कधीही भाग नव्हता असा भाग जाणून बुजून किंवा कोणाच्या दबावात प्रशासनाने जोडलेला आहे. त्यानंतर सांगायचं असं की जो भाग सुपरमार्केटचा जो भाग जोडलेला आहे त्यामध्ये कोणतीही दलित वस्तीची लोकसंख्या नाही. मग असं असताना कशासाठी दलित वस्तीच्या निधीचा गैरवापर करायचा आहे ह्यांना, त्यामुळे ह्यांनी सुपरमार्केटचा भाग जोडलेला आहे. त्यानंतर जो भाग तोडलेला आहे म्हणजे कोणता भाग तोडलेला आहे, बारामती चौकापासून ते आजबुद्दीन दुकान तसेच समाज मंदिराच्या समोरील बाजू ते परत रेशनिंगचं दुकान थोरात मच्छी मार्केट हा जो भाग 750 मतांचा जो प्रशासनाने जाणून बुजून तोडलेला आहे तो कोणाच्या तरी दबावात येऊन केलेली प्रभाग रचना असल्याचे दिसून येत आहे. आम्ही त्या सर्व बाबी माननीय प्रांत अधिकारी यांना सांगितलेले आहे की ज्या भागात आमचं दळणवळण आहे पूर्ण शाळा, त्या भागात शाळा आहे, शौचालय आहे, त्यानंतर जिम आहे, वाचनालय आहे, खेळाचं मैदान आहे, अशा भागातलं जर तुम्ही दळणवळणचा विचार न करता तो भाग उद्या जाऊन जर प्रभाग क्रमांक 9ला जोडणार असाल तर मग तो तेथील रहिवाशांवर अन्याय आहे. का तर उद्याच्याला जर शौचालयाचं एखादं भांडं मोडलं तर त्या नागरिकांनी तेथील नागरिक भरपूर प्रमाणात आले, त्या नागरिकांनी नक्की मग त्यावेळेस जायचं कोणाकडं, का तर शौचालय वापरत असणारे प्रभाग क्रमांक 2 मधला नागरिक आणि ते आहे शौचालय प्रभाग क्रमांक 9 मध्ये. उद्याच्याला जर तिथलं भांडं मोडलं तर नक्की त्या भागातल्या नागरिकांनी जायचं 2 नंबरच्या नगरसेवकाकडे जायचं का इकडच्या, म्हणजे जो भागाला हा कपात केलेला भाग जोडलेला आहे तिथं बहुतांश ओपन म्हणजे खुल्यासाठी पडणार आहे आणि सामाजिक सलोखा राहणार नाही. किती प्रमाणात तिथला लोकप्रतिनिधी तिथल्या माणसांची समस्या जाणून घेईल किंवा सोडवल ही मोठी साशंकता आहे. ह्या सर्व बाबी आम्ही माननीय प्रांत अधिकारी यांच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. त्यांनी योग्य प्रमाणात त्याच्यावरती कारवाई करू असं सांगितलेलं आहे. जर कारवाई नाही झाली तर आम्हाला नाईलाज असतं म्हणजे तिथल्या 750 लोकांच्या मागणीस्तव आम्हाला माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटिशन दाखल करून न्याय मागावा लागणार आहे.